टॉस होईल. कॅप्टन या सचिन, कॅप्टन या प्रथमतः. महाराष्ट्र पोलीस आदरणीय कोळेकर साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सुपर ओव्हरमध्ये कोणते खेळाडू खेळणार याची चर्चा होऊ लागली आहे. शशी जाधव आमच्यासोबत आहेत. सचिन या टॉस केला जातोय. नावं जागच्या जागीच आपण घेतोय आणि त्याकरिता लक्ष वेधूयात. टीम कॅप्टन 4 मिनिटाचा अवधी आहे. प्रतीक ठाकूर 4 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. योगेश वाघ आणि राम आजबे थोडंसं टायमरकडे लक्ष द्या. टॉस होतोय. जे आपण कोळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करतो आहोत. पुढचा सामना सुपर ओव्हर. टेल इज अ कॉल. टेल आला. टॉस इथे सचिन आपण जिंकला आहात. या मॅचमध्ये सुपर ओव्हर आहे. एकच षटकांचा सामना राहील. आणि काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. कोणते गोलंदाज आहे? गोलंदाजीमध्ये कोणता गोलंदाज पहिला पाहायला मिळेल आम्हाला गोलंदाजी करताना? चिंट्या. चिंट्याला तुम्ही बोलवता. बॅटिंगसाठी 3 खेळाडू कोणते सिलेक्ट करताय? मी स्वतः, मयूर वाक्षे आणि सागर अनुशे. चला शुभेच्छा आहेत तुम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. माने सरकार. शशी, टॉस तुम्ही जिंकला असता तर सुपर ओव्हरमध्ये प्रथम काय करण्याचा निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं. बॅटिंग करायची आहे. बॅटर कोण पाहायला मिळतील आम्हाला? 3. मी आहे, राहुल आहे आणि अंकित. बॉलिंगसाठी कोणाला विकल्प कोणता आहे? मी स्वतः. चला शुभेच्छा आहेत तुम्हाला देखील. बॉल चॉईस करून घ्या आणि या सामन्याकडे वळूयात. 1 षटकांचा सामना सुपर ओव्हर. आणि या आपण आवाज ऐकूयात. प्रवीणजी अर्जुने सर स्वतः आज या ठिकाणावरती उपस्थित आहेत आणि त्यांना आपण पाहतो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ओव्हर नंतर आपण देऊयात. धन्यवाद. धन्यवाद जय सर. पुन्हा एकवार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सुपर ओव्हरचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. पॉईंट्स टेबलमध्ये जर आपण पाहिलं तर चुरशीची लढत आपल्याला निश्चितच पाहायला मिळाली आणि यातून एका संघाला मात्र पुढे अर्थातच या स्पर्धेमध्ये प्रवास राहील. आणि एकूणच जर पाहिलं तर स्टँडिंग कशा पद्धतीनं असेल हे ठरवणारा हा सामना आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा KPL पर्व 6व्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. कळंबोली प्रीमियर लीग, कळंबोलीची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. अर्थातच कळंबोली क्रिकेटचं वर्ल्ड कप आपल्या समोर. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाज प्रतीक ठाकूर. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा कट करण्याचा प्रयत्न. पिच झाल्यानंतर हलकाशी मुवमेंट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे प्रतीक ठाकूर. अगदी निर्णायक क्षणाला गोलंदाजी करणं ही ओळख राहिली आहे. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या खांद्यांवरती संपूर्णपणे जबाबदारी घेताना या खेळाडूला आपण सातत्यानं पाहिलंय. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणारा हा गोलंदाज प्रतीक. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवायचा होता. संधी निर्माण झाली आहे परंतु दैव बलवत्तर या ठिकाणी निश्चितच म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपला. एका षटकाचा सामना. सुपर ओव्हरचा थरार. परंतु गोलंदाज थोडासा जायबंदी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. वेळ या ठिकाणी घेतला जातोय. थेट फेकी करण्याचा प्रयत्न होता. स्टंप्स मिस झाले परंतु चेंडू अडवण्याच्या नादामध्ये जर आपण डॉक्टर जाऊ देत मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर स्वतः डॉक्टर आपण मेडिकोर हॉस्पिटल नवी मुंबई स्वतः आज 4 दिवसाची सेवा, मोफत सेवा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण आयोजन समिती तर त्यासाठी आम्ही विशेष लक्ष देतो आहोत. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. या मी विनंती करेन. मयूर वाक्षे या. मयूर वाक्षे मॅन ऑफ द मॅच. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मयूर वाक्षे या. चला त्वरित मॅन ऑफ द मॅच. मयूर वाक्षेला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतो आहोत. मयूर वाक्षे या. चला त्वरित हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करेन आदरणीय हनुमंतजी चौधरी साहेब यांना विनंती करूयात. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात येईल. आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. आदरणीय प्रीतमजी पाटील साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात येईल. प्रीतमजी पाटील साहेब नावडे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. विशेष आभार संदीपजी कलाटे आणि त्याच वेळेला प्रदीप स्पोर्ट्सही आम्ही मानतो आहोत. संपूर्ण ऑफिशियल टीम प्रदीपजी पाटील साहेब, प्रीतमजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. प्रथमतः एक क्रिस्टलची ट्रॉफी, तदनंतर देण्यात येईल प्रदीप स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही ब्रँडेड कॅप संदीपजी खलाटे साहेब. त्याच वेळेला ॲटिट्यूड कलेक्शन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कृष्णाजी मोरे अर्थात बाळाजी यांच्या माध्यमातून आपल्याला ही टी शर्ट्स लाभलेली आहे.
ॲटिट्यूड कलेक्शन मॅन ऑफ द मॅच KPL आणि त्याच वेळेला रिओचा एनर्जी ड्रिंक आपण देखील देत आहोत. चला शुभेच्छा असतील खेळाडूला. मॅच चालू आहे. आवाज ऐकूयात प्रवीणजी अर्जुने सरांचा. धन्यवाद. तर निश्चितच पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. खेळाडू थोडासा जायबंदी झाला होता, परंतु प्रतीक ठाकूर एक लढवई या वृत्तीचा खेळाडू आहे. एकूणच जर पाहिलं तर कळंबोली क्रिकेटमध्ये त्याचं योगदानही उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळाले. एकूणच पाहिलं तर धावांसाठीचा संघर्ष करताना सचिन कारवार, रोहित चौगुले देखील हे नाव आपल्याला निश्चितच या पर्वामध्ये चर्चेत राहिलेलं पाहायला मिळाले. एक इनिंग त्याच्या बॅटमधून जी आली आणि आज खेळीच्या बळावरती हा संघ अजूनही या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवून आहे. परंतु उर्वरित 3 चेंडूंमध्ये मात्र मोठे प्रहार जरूर करावे लागतील. एका षटकामध्ये 30 धावा उभारण्याचा विक्रमही रोहितच्या नावावरती आहे आणि असा खेळाडू, विक्रमवीर खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. संघ अडचणीत आहे आणि या संघाला मात्र एका सुस्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. एक षटकाचा ज्यावेळेला आपण विचार करतो या मैदानाचा एकंदर जर इतिहास आपण पाहिला तर 12 ते 15 धावा देखील होताना आपण पाहिल्यात. त्यामुळे 12+ धावा जर का धावफलकावरती उभारण्यामध्ये यशस्वी झाला, कारण 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत, यावेळेला मात्र पंचांकडे अपील केली जाते आहे. बरंचसं काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. डेड बॉल जरूर करार केला जाईल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. फलंदाज सुरक्षित असेल. एक गडी बाद 3 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. एकीकडे शहीद भगतसिंग 11 जो फलंदाजी करतोय, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी. त्याच वेळेला SV थंडर्स हाही संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोनही संघांमधली एक चुरस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. खरं तर ऑफसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. वे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. मी सुरुवातीला म्हटलं की स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं ही ओळख राहिली आहे प्रतीक ठाकूरची. इथे मात्र पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू. एकूण धावा DRS या ठिकाणी घेतला जातोय. बॅट्समन कॉल आहे. येस, या मॅचसाठी पंचांकडे DRS अवेलेबल आहेत. फेअर डिलिव्हरी. चला, एक रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू या ठिकाणी वापरला गेला, त्यामुळे आता इथून पुढे रिव्ह्यू घेता येणार नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी मात्र या ठिकाणी घोषित केलंय. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. प्रतीक ठाकूर एका योजनाबद्ध पद्धतीनं हा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक सामन्यामध्ये वेगळ्या रणनीतीनुसार त्याचा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि हेच कारण आहे की या टेबलमध्ये एक चुरस आपल्याला पाहायला मिळाली आणि तीच या सुपर ओव्हरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. हो, यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईनच्या क्षेत्रामधून चेंडू जाईल. पंचांच्या इशाऱ्याची आपण या ठिकाणी निश्चितच वाट पाहणार आहोत. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ, अर्थातच सुपर ओव्हरचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडूंचा खेळ झालाय. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 7. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. आपण म्हटलं होतं की उर्वरित 3 चेंडूंमध्ये किमान एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु आता मात्र 7 धावा. इथून एक जर का मोठा फटका आला तर सामन्यामध्ये निश्चितच आपल्याला चुरस पाहायला मिळेल, कारण 10+ धावा या धावफलकावरती सुपर ओव्हरमध्ये नेहमी चॅलेंजिंग ठरल्यात. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धावही कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, थोडंसं फंबल. 3 धावा कंप्लीट आणि जगराज सिंग मात्र तिसऱ्या धावेसाठी पुढे सरसावलाय. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 3 धावा अंतिम चेंडूवरती येत आहेत. 3 धावेंच्या बरोबरीनं पहिल्या षटकाच्या समाप्त्या केल्या. अर्थात सुपर ओव्हर नंतर धावा धावफलकावरती आल्या 10 आणि विजयासाठी लक्ष्य उभारलं जात आहे 11 धावांचं. तर यानंतर आणखीन एक सुपर ओव्हरचा थरार आपल्या समोर निश्चितच पाहायला मिळणार आहे.
काटेकी टक्कर, काटाकीर लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समेत जुडले गेले त्या तमाम प्रेक्षकांचं देखील आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहता. गेली 3 दिवस या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र आज चौथा आणि अंतिम दिवस. चला लवकर थोडीशी घाई करायची. क्षेत्ररक्षण करणारा टीम चला शहीद संघ भगत सिंग. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या शहीद भगत सिंग. चला घाई करा. आणि पुढची मॅच माने सरकार फोर्स फिटनेस आणि त्याच्या अगेन्स्ट स्वर्गीय संभाजी वॉरियर्स. संभाजी वॉरियर्स आपण तयार बॅटर असे आहेत सचिन ठोंबरे, मयूर वागसे, सागर अनुसे हे बॅटर आहेत संभाजी वॉरियर्सचे. आणि बॉलर आहे तो संदीप नरवडे चिंट्या. आणि त्याच वेळेला माने सरकार फोर्स फिटनेस आपले बॅटर आहे शशी जाधव, अंकित रावत, राहुल जाधव. बॉलर आहे स्वतः शशी जाधव. ठीक आहे. पुढची मॅच टॉस जिंकला आहे तो संभाजी वॉरियर्सने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थोडंसं लक्ष द्या. तर निश्चितच पहिल्या सत्राचा खेळ संपला. आपण चर्चा करत होतो या मैदानाची. या मैदानावरती अनेक सामने आपण प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये पाहतो आणि हेच अतिशय विलोभनीय या मैदानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धा, या स्पर्धांचा जो शुभारंभ आपण पाहिला त्यानंतर मागील 3 दिवस बॅटर त्वरित SB थंडर्स गेले 3 दिवसामध्ये 2 वेळा झालंय. बॅटर त्वरित येऊ द्यात. चला घाई करा. प्रतीक ठाकूर, प्रवीण सर बॅटर सांगा SB थंडर्सचे. चला SB थंडर्स शेवटची पुकार आहे आपल्याला मित्रांनो, कारण सुपर ओव्हरचा सामना आहे. वेळ आपल्याकडे ऑलरेडी कमी आहे. एकूण 9 सामने आपल्याला या ठिकाणी खेळायचे आहेत. तर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली दिल्या गेलेलं लक्ष्य हे तुम्हाला पार करावंच लागेल. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थातच प्रतीक ठाकूर स्वतः आलेत. गोलंदाजीमध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली. खरं तर शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. अन्यथा पहिल्या 4 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावांमध्ये मर्यादित रोखलं होतं. SB थंडर्स संघाला एकूणच 5-6 चेंडूंमध्ये 11 धावांचं हे लक्ष्य आहे. एकीकडे शहीद भगत सिंग 11 या स्पर्धेमध्ये आपला वन कायम ठेवण्यासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच वेळेला SB थंडर्स हा संघ देखील संपूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीमध्ये अर्थातच विकल्प वापरला जातोय. गणेश माने या गोलंदाजाचा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कामगिरी समाधानकारक राहिली आहे, परंतु आज सर्वोत्तम कामगिरी मात्र त्याला या 6 चेंडूंमध्ये करावी लागेल. या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावणं हे प्रत्येक संघाचं स्वप्न असतं. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून आपण पाहतो. यावेळेला आपण ऑन स्क्रीन पाहू शकता आमचे सर्व सन्माननीय अतिथी आमच्या विनंतीला मान देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समेत जुडले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धा आपण मैदानावरती जरूर पाहत असलो तरी या स्पर्धांची तयारी ही अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळते. त्यामागे अथक परिश्रम आपल्याला पाहायला मिळतात. चला या ठिकाणी टायमर सुरू झालेला आहे. जास्तीचा वेळ इथे घेतला जातो. आम्ही सातत्याने या सूचना आपल्याला करतोय. एक क्रिकेट खेळाडू म्हणून आपल्यामध्ये डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. जरी सामना महत्त्वाचा असला तरी सामन्याचा मोमेंटम हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे जास्तचा वेळ खर्च करू नका. एकूण 9 सामने कव्हर करत असताना तुमच्या सर्वांचं सहकार्य खेळाडू म्हणून सर्वाधिक महत्त्वाचं असतं. गणेश माने सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती हाय वेटकडनं केला जाईल मारा. आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज बॅटर अर्थातच या 11 धावांची पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. प्रतीक ठाकूर ऑन स्ट्रायकिंग एंडला, रितेश यादव ऑन स्ट्राईक, बाबू याही खेळाडूकडे सातत्यानं मोठ्या अपेक्षांना पाहिलं जातं. यावेळेला पहिला चेंडू स्लॉटमध्ये आणि अक्षरशः त्या चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता बेगेट षटकार. थँक्यू DJ. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी पुढ्यामध्ये चेंडू केला गेला होता. एखाद्या खेळाडूच्या आर्कमध्ये ज्यावेळेला तुम्ही चेंडू करता ना त्यावेळी
तो त्याच्या संपूर्ण ताकदीनिशी त्यावरती फटका एक्झिक्यूट करतो. खरं तर प्लॅन होता डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असे 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत आणि कदाचित तो ट्रॅप रचला गेला होता, ते जाळं बिंडलं गेलं होतं. 11 धावा रोखणं कठीण आहे हे गोलंदाजाला देखील ठाऊक आहे, परंतु एक आहे की 2 विकेट्स मिळवून तुम्ही सामना जिंकू शकता. मग ते 2 विकेट्स तुम्ही 1 धाव शिल्लक असताना देखील मिळवू शकता. कदाचित हाच प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. परंतु रितेश बाबू यावेळेला इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि 2 धावा लीलया पूर्ण करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती खरं तर सामन्यामध्ये एखाद्या फुग्यातून जशी हवा काढून टाकावी ना तशी या सामन्याची हवा काढत असताना फलंदाज रितेश यादव अर्थातच बाबू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पण सामना पूर्णतः आवाक्यामध्ये आलेला आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण कॅमेरा स्टँडच्या खाली जी मुलं आहेत त्यांना विनंती आहे की मित्रांनो थोडंसं बाजूला व्हायचं आहे. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 4 चेंडू शिल्लक आहे, 3 धावांची गरज आहे. मच निडेड विकेट. या सामन्यामध्ये जर का तुम्हाला पुनरागमन करायचं असेल तर विकेट मिळवणं गरजेचं आहे, परंतु ज्या फ्लोमध्ये रितेश यादव खेळतोय थोडासा वेळ जास्तीचा घेतला जातोय. सचिन कारवार सारखा विकल्प या संघामध्ये उपलब्ध असताना गणेशवरती खरं तर विश्वास check. दर्शवला गेला. माने सरकार फोर फिटनेस आपण तयार राहा. पुढची मॅच माने सरकार फोर फिटनेस आणि स्वर्गीय संभाजी वॉरियर्स तयार राहा. पुढचा सामना लगेचच खेळवला जाईल. दोन्ही टीम थँक्यू. यावेळेला मात्र अक्षरशः फाईनच्या क्षेत्रातून चेंडूला वळवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल सीमारेषा पार आणि येईल रितेश यादव बाबूच्या बॅटमधून हा विजयी चौकार. हेलो चला त्वरित हँडचेक करायचा है. सचिन कारवार हँडचेक करना है आपको, हँडचेक करना है. हॅलो किड्स तयार राहा. चला बाटर येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. शशी बाटर येऊ द्यात. हँडचेक करायचं, मैदान सोडून घ्या. चला लवकर. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा दिला जाणार नाही आहे आणि कोणती धाव किंवा विकेट काउंट केली जाणार नाही सुपर ओव्हरमध्ये. शशी बाटर येऊ द्यात. चला घाई करा. चला बाटर येऊ द्या त्वरित.